तर आज आपण पाहूया राशीची न्यू व्हरायटी. आणि आपण पाहू शकता की ही जमीन पण एकदम लाल मातीची नाही, ब्लॅक सॉइल ही नाही आहे. आणि पूर्ण माळावर हा जो आहे शिवार आहे, सगळीकडे हायब्रीड वगैरे इकडे. तर आपण पाहू शकता की राशीची न्यू व्हरायटी आणि बोंड तर एकदम टपोरे बोंड. आणि जे शेतीची मशागत देखील केलेली आहे ती चांगली केलेली आहे. पण पाहू शकता की आपण हे बोंड पूर्ण फळपांदीला बोंडच बोंड, जिकडी पाहाल तिकडी बोंडच. आणि आपण पूर्ण इथं ऑर्गॅनिक शेणखताचा वापर आणि प्लस रासायनिक खताचा वापर करून ही कपाशी डेव्हलप केली आहे. आपण पाहू शकता की कुणीकडे बी आता समजा तुम्ही म्हणत असाल की मधामध्ये चांगली आहे कपाशी आणि साईडनं खराब आहे, तर असं काही नाही. आपण पाहू शकता हे का, हे बघा पूर्ण आपला प्लॉट आहे हा. आपण जर एका झाडावर मोजणी केली तर आपण पकडूया हा वाला फाटा. तर इथे 1 2 3 4 आणि पुढी पण ते बोंड नाही आहे 4. हे पहा, हे 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 तर ह्या 3च फाट्याचे झालेत. म्हणजे बघा, विचार करा की बोंडांची संख्या. तर आपण ही व्हरायटी म्हणजे रोगाला कमी बळी पडते. थ्रिप्सचा अटॅक येतो, पण ॲज कम्पेअर टू अदर व्हरायटी, या व्हरायटीमध्ये थ्रिप्सचा अटॅक हा त्याची तीव्रता खूप कमी असते. आणि पाहू शकता की शेतकऱ्यासाठी ही खूप चांगली व्हरायटी आहे. फक्त थोडा शेणखताचा वापर जर केला आपण तर ही खूप चांगली व्हरायटी आहे. आता मधात जाऊ नाही शकत मी की हे का, तुम्ही बघू शकता बोंड की असं नाही की फक्त मी कोणाची ॲडव्हर्टाईज बी नाही करत. हे माझा 3रा व्हिडिओ आहे. जस्ट म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह शेतकऱ्यांसाठी दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. हे बघा, आता मोबाईलमुळे तुम्हाला दिसत नसेल, पण एका झाडाला मिनिमम 70-80च्या वर बोंड आहेत. आणि म्हणजे चांगली बाब म्हणजे ही जमीन जी आहे ही एकदम माळरान जमीन आहे. इकडे बघू शकता आपण दगडधोंड्याची जमीन. बघा, एकदम ब्लॅक सॉइल, काळी मृदा अशा काही प्रकार आहे नाही इथं. तरी पण आपण ह्या अशा एकदम क्रिटिकल कंडिशनवर ही राशीची व्हरायटी आपण डेव्हलप केलेली आहे. हे पाहू शकता आपण. हे बघा, हे बघा. आणि बोंडाची साईज पण तुम्ही पाहू शकता की असं नाही की बोंडाची साईज इथं खाली एवढी आहे तर वर पण तेवढीच आहे. पण ॲक्च्युअली काय होते की जे मिनरल्स आणि वॉटर सर्क्युलेशन होते, जसं जसं जमिनीवर त्याची ग्रॅव्हिटी, जमिनीपासून जसं जसं दूर जाल तशी त्याची ग्रॅव्हिटी थोडं कमी होत असल्यामुळं ते अन्न वाहण्याचा जो वेग आहे तो कमी होते. जशी झाडाची उंची वाढली तशी. पण जर आपण योग्य प्रकारे शेणखत आणि रासायनिक खतांचा वापर केला तर आपण चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता. पण मेन आपण म्हणूया की जे जमिनीच्या जवळचे बोंड आहेत ते जड असतात ॲज कम्पेअर टू जशी
जमिनीपासून झाडांची उंची जास्त होईल. त्याचं कारण बी एक सायंटिफिक कारण म्हणून आपण म्हणूया की ग्रॅव्हिटीमुळे होते ते. पाहू शकता इकडे काही अशातला भाग नाही की इकडी चांगली आहे तिकडी तसं काही नाही. इकडून हायब्रिड घेतला आहे आणि इकडे बघा माळरान सागवन अशा प्रकारचं आहे. दगडधोंड्याचं रान आहे बघा. हे बघा पाहू शकता. थोडा म्हणजे ह्युमिड वातावरणामुळे आता हे थोडा बहुत रोग पडला आहे, पण आपण करूया कंट्रोल याच्यावर. तसं काही नाही. थोडा थ्रिप्सचा अटॅक, सौम्य अटॅक आहे, असं काही जास्त असं काही अटॅक आहे नाही. हो का. माझा फर्स्ट व्हिडिओ जो होता राशी आणि बोलगाडचा होता. ही राशीची ती व्हरायटी जी आहे ती 779 आणि ही वाली जी आहे ती निओची आहे. ती निओ पण राशीचं वाण आपण बघू शकता की ॲज कम्पेअर टू बोलगाड पण खूप चांगला आहे, पण एक फवारणी जास्त लागते बोलगाडला ॲज कम्पेअर टू राशी. तर व्हरायटीमध्ये काही म्हणजे उणं नाही, पण ॲज कम्पेअर टू बोलगाड थोडी राशीच्या व्हरायटीमध्ये म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता जास्त आहे. हे एक प्लस पॉईंट आपण म्हणूया राशीचं. तर याच प्रकारे थँक्यू. हा माझा तिसरा व्हिडिओ आहे, तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि जर काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. ओके, बाय.